नमस्कार. आता सांगणार मी तिसऱ्या डोळ्याचं खरं रहस्य, जे कुणीच सांगितलं नसेल. आज मी तुम्हाला तुमच्यासोबत एक असं रहस्य शेअर करणार आहे, ज्याला समजून घेतल्यावर तुमच्या चेतनेची दारं उघडू शकतात. असं रहस्य ज्याला जाणल्यानंतर तुमचं जग पूर्वीसारखं राहणार नाही. मी बोलते तिसऱ्या डोळ्याबद्दल. हो, त्याच डोळ्याबद्दल ज्याला साधू, योगी किंवा ध्यानात लीन असलेले लोकं उघडण्याबद्दल बोलतात. पण बहुतेक लोकं याला केवळ कल्पना समजतात. हे सत्य आहे, की तिसरा डोळा फक्त कल्पना नाही, तर तो तुमच्या आतला खोल चेतनेचं प्रवेशद्वार आहे. हा डोळा तुम्हाला वास्तवाच्या पृष्ठभागाच्या मागची पाहण्याची शक्ती देतो, की पृष्ठभागाच्या मागे काय आहे ते पाहण्याची शक्ती देतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की हा डोळा नेमका काय आहे? तो कसा कार्य करतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो कसा उघडता येतो? लक्ष देऊन ऐका. हं. कारण हे सामान्य ध्यान नाहीये बरं का. ही एक यात्रा आहे. तुमच्या आतली यात्रा. या यात्रेमध्ये तुम्हाला जाणवेल, की जी दुनिया तुम्हाला दिसतेय ती फक्त वरची पातळी आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाची. बस मर्यादापर्यंतची येते. तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून तुम्ही असा अनुभव पाहू शकता, जे आतापर्यंत तुमच्या डोळ्यांनी किंवा मनाने पाहिलंच नाही. हा डोळा तुम्हाला आत्म्याच्या खोल स्तरापर्यंत घेऊन जातो आणि तेव्हा तुम्हाला उमगतं, की संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या आतच आहे. जोपर्यंत हा डोळा बंद आहे, तोपर्यंत तुम्ही केवळ बाह्य आणि दिखाऊ वास्तवात जगात जगता. गोष्टी तुमच्या बाहेर घडतात. सुख-दुःखाचा खेळ तुमच्यावर चालतो. पण ज्या क्षणी तुमचा हा डोळा उघडतो ना, तुमचा पूर्ण दृष्टिकोन बदलून जातो. तेव्हा तुम्हाला दिसतं, की सगळं काही तुमच्या आतच आहे. सगळं काही चेतना आहे आणि हीच चेतना तुम्हाला मुक्त पण करू शकते. म्हणूनच हे समजून घेणं किंवा ओळखणं किंवा आणि ओळखण्याची प्रक्रिया गांभीर्यानं घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल, की हा डोळा आहे कुठे आणि उघडायचा कसा? तर ऐका, हा डोळा तुमच्या भौतिक मेंदूत कुठेही नाहीये. तर तो एक आहे ऊर्जा केंद्र म्हणजे आज्ञाचक्र. 2 डोळ्यांच्या मधोमध अगदी कपाळाच्या मध्यभागी असतो आणि याला आपण भौतिक दृष्टीने पाहणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट आहे. ही ॲक्चुअली एक आध्यात्मिक दृष्टी आहे. आध्यात्मिक आतून आलेली दृष्टी आहे आणि ती फक्त अनुभवाने किंवा अनुभूतीतून जाणवते. हा डोळा उघडण्यासाठी केवळ साधना किंवा ध्यान किंवा आतली जागरूकता म्हणजे समज, जागरूकता करावी लागते. हे तुम्ही पुस्तकातून शिकू शकत नाही. ना कुणाचं ऐकून पूर्णपणे समजू शकत. हे फक्त अनुभवातून कळतं आणि हा अनुभव सुरू होतो स्वतःकडे आतून पाहण्यापासून, श्वासाशी जोडण्यापासून तर मनाच्या खोलात उतरण्यापर्यंत. कारण तिसऱ्या डोळ्याचा पहिला टप्पा म्हणजे ध्यान. हा तिसरा डोळा म्हणतो त्याला आपण. त्याला पहिला टप्पा त्याचा म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे स्वतःला पाहणं. कोणताही न्याय न करता, अगदी जसं आहे तसं, कोणताही विचार न करता. डोळे बंद करा आणि पहा. तुमचं मन काय करत आहे? लक्ष कुठे जात आहे? हा छोटासा सराव तुम्हाला हळू तुमच्या चेतनेच्या थराशी परिचित करतो. नंतर तुम्हाला ऊर्जा जाणवू लागते. कपाळाच्या मध्यभागी हलकी उष्णता, कंपन जाणवायला लागतं आणि हीच ती तिसऱ्या डोळ्याची म्हणजे झलक आहे. ती वाढवण्यासाठी इंद्रियांवर थोडंसं नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं. म्हणजे इच्छांपासून थोडं अंतर ठेवणं आवश्यक असतं. कारण जेव्हा मन शांत होतं, विचारांचा गोंगाट कमी होतो, तेव्हाच हा डोळा उघडायला सुरुवात होते. हा डोळा फक्त पाहण्यासाठी नाही, तर तो समजण्यासाठी आहे. म्हणजे समज आपली डेव्हलप करण्यासाठी असतो. तो फक्त बघत नाही, तर तो जाणतो, तो अनुभवतो. तो तुम्हाला ब्रह्मांडाच्या त्या प्रवाहात वाहण्याची क्षमता देतो आणि हीच शक्ती तुमच्या आतमध्ये दडलेली आहे. ती जागृत करण्याचा पहिला टप्पा म्हणजे स्वतःला पूर्णपणे स्वीकारणं. जसे आहोत तसे.
आतली भीती किंवा ताणतणाव, इच्छा किंवा दडपण, हे सगळं म्हणजे बिना टेन्शननी बघणं. कारण तिसरा डोळा हा तेव्हाच उघडतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रत्येक पैलूला स्वीकारता. स्वीकार, ध्यान, श्वासावर लक्ष ठेवणं, मन शांत करण्याचा सराव करत गेल्यावर तुम्हाला जाणवेल की हा डोळा हळूहळू जागृत होतोय. म्हणजे आज्ञाचक्र हळूहळू जागृत होतोय. कधी प्रकाश, तर कधी ऊर्जा प्रवाह, कधी अद्भुत शांती. ते ही शांती पण तुम्हाला अशी सांगते की तुमच्यातली शक्ती कोणत्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नाहीये. तीच तुम्हाला सांगते. ना नशीब, ना वेळ, ना दुसरं काही लोक. ती आहे फक्त तुमच्या आतमध्ये, तुमच्याच आतमध्ये आहे. आणि ती जागृत करण्याचा हा अधिकार फक्त तुमचा तुम्हालाच आहे. कोणी तुमचा तिसरा डोळा जागृत करून देत नाही. पण लक्षात ठेवा की हा डोळा अचानक पण उघडत नाही. त्यासाठी सराव करावा लागतो, संयम ठेवावा लागते, जागरूकता ठेवावी लागते. आणि ह्या मार्गात सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे भीती सोडणं. कारण मन भीतीयुक्त झालं की ऊर्जा आपोआप वाहू लागते आणि तिसऱ्या डोळ्यांचं द्वार उघडतं. भीती मुक्त झालं तर. भीती सोडणं खूप महत्वाचं आहे. भीती मुक्त असं झालं तर ही ऊर्जा आपोआपच व्हायला लागते. कारण भीती झाली, तिथे भीती आली की तुम्ही तिथे ब्लॉकेजेस झाले. त्यामुळे भीती मुक्त व्हायला पाहिजे. आणि तेव्हाच तुम्हाला कळतं की ती वेळ किंवा जागा किंवा हे पदार्थ हे फक्त म्हणजे भ्रम आहेत. आणि खरी वास्तविकता आहे ती म्हणजे चेतना. चेतना ज्याला आपण रेखी ऊर्जा शक्ती पण म्हटलेलं आहे. प्राणशक्ती. तर हा डोळा म्हणजे तिसरा डोळा केवळ ज्ञान किंवा शक्तीसाठी नाहीये, तर तो तुम्हाला खरं आयुष्य जगण्याची कला शिकवतो. जेव्हा हा उघडतो, तेव्हा तुम्ही सुख, दुःख, यश, अपयश हे फक्त अनुभव बनतात. म्हणजे हे अस्तित्वात काहीच नाहीये. आपण म्हणतो मी किती दुःखी आहे, मला याने त्रास दिला, मला इथे अयश मिळालं, अपयश मिळालं. अनुभव आहे त्या क्षणाचा, आनंद, सुख किंवा दुःखाचा. तर हे जेव्हा तुमचा तिसरा डोळा उघडतो, तेव्हा तुमचा प्रत्येक क्षण तुम्ही अनुभवता आणि हीच खरी शक्ती आहे. म्हणजे दृष्टा म्हणून बघता हा. तर ही अवस्था टिकवण्यासाठी नियमित ध्यान करणं, प्राणायाम करणं गरजेचं असतं. तर रोज थोडा वेळ ध्यान करा. श्वासाची म्हणजे खोली जाणवा, म्हणजे किती आतपर्यंत श्वास गेला, गरम येतो, थंड येतो. त्याच्यासोबत अफर्मेशन्स आतमध्ये घ्या. जसं आपण रेखीचे मेडिटेशन सांगितलेले आहेत तुम्हाला. ते मेडिटेशन्सने पण तुम्हाला समजतं. आतली ऊर्जा ओळखा. कधी अफर्मेशन्स जर आपण नाही म्हटले तर आपले वेगळे काही विचार येतात, निगेटिव्ह थॉट्स येतात. तर ती ऊर्जा ओळखायची आपल्याला, की कशी ऊर्जा आहे. तर ती ऊर्जा जशी निगेटिव्ह दिसली तर पॉझिटिव्ह थॉट्स टाकायचे. चांगले अफर्मेशन्स बोलायचे. हळू-हळू तुम्ही जसं ह्या ऊर्जेला ओळखायला लागाल आपल्या आतमध्ये, तसं तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. हे 1-2 दिवसाची गोष्ट नाहीये बरं का. हे आज रेकी शिकलो, फर्स्ट, सेकंड, थर्ड झालं आणि आता मला समजलं. ग्रँड मास्टरही होतात ना, काही-काही लोकांना कळत नाही. कारण प्रोफेशनली त्यांना असं काहीतरी पैसे कमवण्याचं साधन. पैसे तुमच्या मागे धावत येतील. तुम्ही पहिले हे समजून घ्या ज्ञान. ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. खूप सुंदर आहे. समजलं ना? तर तुम्ही अधिक जागरूक होता, अधिक शांत, अधिक आनंदी आणि हीच तिसऱ्या डोळ्याची महानता आहे. काही तंत्र पण मदत करतात. आता तंत्र-मंत्र म्हणजे जसं आपण जे हे केलेलं आहे, रेखी, एक तंत्रच झालं ते एक प्रकारचं किंवा त्राटक ध्यान म्हणतो आपण. की एखादा मेणबत्ती, दिवा वगैरे पेटवतो आणि त्याच्यावर आपण बघत राहतो किंवा त्या वस्तूवर एखादी वस्तू ठेवतो, त्याच्यावर नजर स्थिर ठेवतो. ह्याच्यामुळे आपला मानसिक गोंगाट कमी होतो आणि आपला लक्ष त्या एका जागी जातो आणि ऊर्जा प्रवाह आपला वाढतो. किंवा काही मंत्र जाप पण करतात, जसं ओम बोलतात है ना, ओम मणी पद्मे हम, अशा टाईपचे वगैरे मंत्र जापही करतात, जे अंतर्गत म्हणजे आतली ध्वनी ऊर्जा जागृत होऊन जाते. म्हणजे आपलं कम्प्लिटली संवेदनशीलता वाढते तिसऱ्या डोळ्याची. म्हणजे आपण आतमध्ये बघायला लागतो की आतमध्ये काय कंपन व्हायला लागतं, तिथे कॉन्सन्ट्रेशन लागतं. पण हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा मन, शरीर आणि आत्मा म्हणजे ती एनर्जी
संतुलित असतात. मी नेहमी तुम्हाला सांगितलं, शरीर, मन आणि ते ब्रह्मांडीय एनर्जी, त्याला आत्मा पण म्हणू शकतो, ही संतुलित असते. असंतुलित असेल, मनात तुमचे विचार असेल, शरीर तुमचं तुम्हाला साथ देत नसेल किंवा ती वेळ त्यावेळेस तुम्हाला साथ नसेल देत, तर हे असंतुलित झालं. तर मग अशा वेळेस डोळा उघडणं म्हणजे तिसरी आंख किंवा आज्ञाचक्र उघडणं कठीण जातं. सहज गोष्ट आहे. हा डोळा उघडत गेला की तुम्हाला जाणवतं की सगळं काही परिवर्तनशील आहे. म्हणजे एकही क्षणात, आत्ताच मी काहीच क्षणापूर्वी बोलले, तो निघून गेला. तो मी काय बोलले माझं मलाच नाही माहिती. मी परत सेम तसं नाही पॅटर्न चालू म्हणजे रिपीट करू शकणार. तर ही सतत एनर्जी वाहतच असते. जसं नदीचं पाणी परत नाही आणू शकत आपण, परत तिथून नाही होऊ शकत, ती परिवर्तनशील असते. तसंच ऊर्जा, ही ऊर्जा अशीच आहे. तर ही दृष्टी तुम्हाला जीवनात योग्य निर्णय घेण्याची किंवा समजून घेण्याची किंवा अनुभवण्याची क्षमता देते. ही जी दृष्टी आज तर मी तुम्हाला ही समज दृष्टी आहे आणि हाच संदेश मी तुम्हाला देऊ इच्छिते की तिसऱ्या डोळ्याचं म्हणजे आज्ञाचक्राचं रहस्य बाहेर नाहीये, तर ते तुमच्या आतच आहे. तो तुमच्या चेतनेचा भाग आहे आणि तो तुम्ही उघडल्याशिवाय पूर्ण जीवनाचा आनंद, परिपूर्ण आनंद घेताच येत नाही. आणि जेव्हा तो उघडतो, तेव्हा आयुष्य अधिक जिवंत, अधिक प्रकाशमान आणि अधिक म्हणजे अर्थपूर्ण वाटायला लागतं. म्हणून स्वीकारा, अनुभव घ्या, आतमध्ये डोकून बघा, भीती सोडा, अहंकार सोडा. मला सगळं येतं, मला सगळं माहिती आहे. मन शांत करा आणि पहा, आज्ञाचक्र उघडला की कसं आपले डोळे उघडतात आतले, आतला डोळा आणि कसं तुमचं चेतनेचं दार उघडतं. त्या क्षणामध्ये तुम्हाला शांती, प्रेम, आनंद, ध्यान येतं. आणि जेव्हा तुम्ही हे अनुभवता ना, तेव्हा आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही. तुम्ही त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी एकरूप होता. पूर्णतेने, पूर्णतेने म्हणजे पूर्णतःचा अहसास घेता आणि पूर्णतेने, जागरूकतेने भरून जाता आणि आयुष्य मस्त जगता, आनंदाने जगता. आज्ञाचक्र जागृत झाले की भविष्य स्वतःच बोलू लागतं. तिसरा डोळा उघडताच भीती, फसवणूक आणि भ्रम सगळे संपतात. तर माणसाची सर्वात खोल भीती मृत्यू नाहीये. खोल म्हणजे डीप. तर त्याची सर्वात डीप अशी भीती म्हणजे भविष्य आहे. पुढे काय होणार? कारण मृत्यू तर कधीतरी एकदाच येतो. पण भविष्य प्रत्येक क्षणी उभे राहतं, समोर उभे राहतं. सकाळी डोळे उघडताच भविष्य तुमच्याकडे रोखून पाहत असतं. रात्री झोपताना भविष्य स्वप्नात घुसते आणि याच भीतीमुळे माणूस शतकानुशतक जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहिला. पुढे काय होणार? उद्या काय घडेल? माझ्या आयुष्यावर कोणत्या वळणावर कुठे काय होईल? मी योग्य मार्गावर आहे का? की मी चुकते आहे? मला प्रेम मिळेल की एकटेपणा? यश मिळेल की अपयश? आणि याच अवस्थेतून ज्योतिष्य जन्माला आले. याच भीतीतून भविष्यवाणी तयार झाले आणि याच भयामुळे माणूस बाहेर बाहेर भटकत राहिला. कोणाला तरी विचारत राहिला, कुणाचं तरी ऐकत राहिला. पण मी एक क्रांतिकारी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, की भविष्य कुठेही लिहिलेलं नाहीये. कोणत्याही पुस्तकात नाही, कोणत्याही ग्रह नक्षत्रात नाही, कोणाच्या हातातही नाही, हातांच्या रेषातही नाही. तर भविष्य लपलेलं आहे तुमच्या चेतनेत आणि त्या चेतनेचं द्वार आहे तुमचं आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे काही जादुई डोळा नाही, जसं तुम्ही समजता. तो असा पडदा नाही, की उद्याचा चित्रपट पाहता येईल. आज्ञाचक्र म्हणजे पाहण्याची क्षमता, विचारांच्या पलीकडची दृष्टी, मनाच्या वर उठलेला साक्षीभाव. आज्ञाचक्र म्हणजे झोपलेलं असते. तेव्हा हे जीवन आपलं मन चालवतं. जेव्हा आपलं आज्ञाचक्र झोपलेलं असतं, तेव्हा हे जीवन आपलं मन चालवत असतं आणि मन भूतकाळातून बनलेलं असतं. म्हणजे जुन्या आठवणी, जखमा, अनुभव, भीती हे असं. आणि मन कधीच भविष्य पाहू शकत नाही. कारण मन स्वतःच मृत आहे. तो गेलेल्या काळाची राख आहे.
मन नेहमी पास्ट मध्ये असतो, पास्टची आठवण देत असतो तुम्हाला. पण जेव्हा आज्ञाचक्र जागते तेव्हा तुमच्यात प्रथमच जिवंत चेतना जन्माला येते. तेव्हा तुम्ही विचार करत नाही, तुम्ही पाहता. आणि पाहणं हे वेगळं असतं. पाहणं वाद घालत नाही, तर्क करत नाही, तर ते स्पष्ट असतं. जसं अंधाऱ्या खोलीमध्ये अचानक दिवा लागला, तर मग दार कुठे आहे, कपाट कुठे आहे, कुणाला विचारावं लागत नाही. सगळं काही आपोआप दिसतं. आज्ञाचक्र जागरणाचा पहिला अनुभव हाच असतो. जीवनात स्पष्टता उतरू लागते, धुके दूर होतात, भ्रम गळून पडतात. तुम्ही भविष्य जाणू लागता असं नाही, पण भविष्य तुम्हाला फसवत नाही आता. भविष्य फसवणं थांबतं. लोक विचारतात, आज्ञाचक्र उघडल्यावर पुढे काय होतं? ते दिसतं का? मी म्हणते, हो दिसतं, पण तुमच्या कल्पनेप्रमाणे नाही. तुम्हाला घटना दिसत नाही, तर तुम्हाला दिशा दिसते. परिणाम दिसत नाही, पण बीज दिसते. सामान्य डोळा म्हणजे फक्त बीज पाहतो. पण आज्ञाचक्र जागले ना, तर त्या बीजामध्ये संपूर्ण वृक्ष दिसू लागतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता आणि आतून एक शांत अशी जाण येते, की हा संबंध खोल होईल किंवा तुटून जाईल. तो व्यक्ती तुम्हाला आतूनच, तो चांगला आहे वाईट आहे हे तुम्हाला आतूनच समजायला लागतं. एखाद्या मार्गावर चालू लागता, तर आत स्पष्टता येते की हा मार्ग विस्तार देईल की संकुचित करेल. आणि ही जाण म्हणजे शब्दात नसते, तर्क पण नसतो, तर ती एक शांत अशी समज असते. आणि लक्षात ठेवा, ही समज कधीच भीतीतून येत नाही, कारण भीती ही आंधळी असते. आणि समज येते ती मौनातून, शांततेतून, साक्षी भावेतून. अज्ञातचक्र जागण्यासाठी माणूस भविष्याचा खूप विचार करतो, पण आज्ञाचक्र जागू लागले तर भविष्याचे विचार आपोआप गळून पडतात. कारण आता भरोसा येतो. कोणत्या देवावरचा नाही, शास्त्रांवरचा नाही, तर स्वतःच्या पाहण्यावरचा, स्वतःवरच्या समजवरती. तेव्हा कळतं की जीवन अपघात नाही, तर ते एक खोल व्यवस्था आहे. जागरूक माणसासाठी काहीही अचानक घडत नाही, आधीच स्पष्ट असते. म्हणूनच बुद्ध, महावीर यासारखे लोक कधी कधी भविष्य, कधीही म्हणजे भविष्याच्या चिंतेत जगलेच नाही. ज्याने वर्तमान पूर्ण पाहिले त्यांच्यासाठी भविष्य आंधळे राहत नाही. आज्ञाचक्र तुम्हाला भविष्य वक्ता बनवत नाही, तर ते तुम्हाला जागरूक बनवतं. आणि जागरूक माणसाच्या आयुष्यात चूक हळूहळू अशक्य होत जाते. चुका होतात, पण त्या शिकवण बनतात, अंधार नाही. म्हणून सांगते, आज्ञाचक्राला चमत्कार म्हणून पाहू नका, तर ते चेतनेची परिपक्वता आहे. हा तो असा क्षण असतो तिथे मन मागे सरकते आणि पाहणारा पुढे जातो. जिथे गोंगाट थांबतो आणि मौन बोलू लागते. आणि मौन जेव्हा बोलू लागते, तेव्हा ते भविष्याची नव्हे, तर सत्याची भाषा बोलतं. आज्ञाचक्र पूर्णपणे उघडलं की जीवन तसंच राहत नाही जसं तुम्ही ओळखत होते. त्याचे संकेत बाहेरून येत नाही, तर आतून येऊ लागतात. हो, ते ढोल तारे वाजत नाही किंवा आकाशवाणी होत नाही किंवा घोषणा होत नाही, तर अत्यंत शांतपणे जीवनाची गुणवत्ता बदलते. आणि सजग नसाल तर हा बदल ओळखलाही जाणार नाही. पहिला बदल असा की निर्णय घेण्याची घाई संपते. आधी भीती, लालच, समाजाचा दबाव, अपेक्षा यातून निर्णय घेतले जात असत. पण आता तुम्ही थांबता मात्र. आणि या थांबण्यातच या आज्ञाचक्राची पहिली झलक असते. तिथे तर्क नाही, विचार नाही, फक्त शांत प्रतीक्षा. आणि त्याच प्रतीक्षेतून योग्य अशी दिशा उमलते. लोकांना वाटतं की काही प्रकाश किंवा काहीतरी आकृती, रंग असं काहीतरी दिसेल जेव्हा आज्ञाचक्र जागृत होतो तेव्हा. पण तुम्हाला मी सांगते की सर्वात आधी जे दिसतं ते म्हणजे तुमचं स्वतःचं मन, आतमधलं. त्यातलं दिसतं खोटेपणा, भीती, चालाकी आणि अशा काही सवयी. आज्ञाचक्र जागर नसलं तर तुम्ही जेव्हा आधी स्वतःला आरशासमोर उभं करता, आणि हा अनुभव सुखद नसतो, कारण आता स्वतःपासून पळ काढता येत नाही.
दोष दुसऱ्यांवर टाकता येत नाही. दुःख कुठून येतं, वेदनेची मुळं काय आहेत हे स्पष्ट दिसायला लागतं. आणि ते पाहणं म्हणजे धैर्य लागतं. म्हणूनच अनेक जण इथूनच परत फिरतात आणि दोष बाहेर पाहायला लागतात. ते सोपं असतं ना. पण जर तुम्ही टिकून राहिलात, पळाला नाहीत, तर अद्भुतपूर्ण परिवर्तन घडतं. वेळेची जाणीव बदलते. कधी भविष्य मोठं आणि वर्तमान छोटं असं वाटत होतं. पण आता वर्तमान खोल असं होतं. भविष्य आकुंचन पावतं. भविष्याची भीती राहत नाही. कारण कळतं ना, भविष्य वेगळं नाहीये. तो वर्तमानाचाच विस्तार आहे. म्हणजे पुढचा भाग आहे. जसे नदीत प्रवाह स्पष्ट दिसला, की ती समुद्रातच जाईल, की दलदलीत जाईल हे कळतं. हो ना? तिथे जाऊन पाहायची गरज नसते. तर आज्ञाचक्र म्हणजे ही दृष्टी देते. आता काही अनावश्यक गोष्टी अनावश्यक गोष्टी आयुष्यातून आपोआपच गळून पडतात. आणि काही नाती, काही इच्छा, काही धावपळ हा म्हणजे त्याग नाही, बलिदान नाही, तर हे फक्त पाहण्याचे परिणाम आहेत. जसं अंधारामध्ये आपण साप, दोरी दिसली एखादी तर साप वाटतो आणि प्रकाशात साप आपोआप नाहीसा होतो आणि ती दोरी दिसते. तर तिथे मारण्याची गरज पडत नाही. तर आज्ञाचक्राचा प्रकाशही तसाच असतो. तो खोटी भीती, खोटी महत्वाकांक्षा, खोटी ओळख गळवून टाकतो. आणि ते गळताच जीवन हलकं वाटायला लागतं. भविष्याचं ओझं कमी होतं आणि आत एक खोल असा विश्वास जन्माला येतो. स्वतःच्या पाहण्यावरचा म्हणजे इथेच माणूस पहिल्यांदा खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो, असं म्हटलं तरी चालतं. आज्ञाचक्र उघडल्यावर तुम्ही भविष्य नियंत्रित करण्याचा प्रयत्न सोडता, कारण नियंत्रण ही आंधळ्या मनाची व्याधी असते. जागरूक माणूस प्रवाहात चालतो, पण झोपलेला नसतो. तो पोहत असतो, पण वाहत नसतो. त्यामुळे जीवन कुठेही घेऊन गेलं तरी तो बुडत नाही. लोक विचारतात, अपघात टळतात का? मी म्हणते हो आणि नाही पण. म्हणजे घटना होतात, पण त्या अपघात राहत नाही. आतून संकेत आधीच येतात. कधी अवस्थेतून येतं, अस्वस्थतेतून येतं, तर कधी मौनातून येतो, तर कधी थांबण्याच्या प्रेरणेमधून येतं. म्हणजे कारण नसताना थांबून गेलेलो असतो आपण आणि नंतर कळलं की असा काहीतरी अपघात झाला. ऐकलं तर जीवन दुखावत नाही. आज्ञाचक्र अमर करत नाही, पण आंधळेपणाने मरण्यापासून वाचवतो. म्हणजे मरताना देखील आपलं जर आज्ञाचक्र ओपन असेल ना, तर त्या मरण्याला सुद्धा सुंदर पद्धतीने आपण बघत बघत मरतो. आज्ञाचक्राचा दुसरा खोल अनुभव असा, की भविष्य पाहण्यापेक्षा भविष्याच्या योग्यतेचे होणे अधिक महत्वाचं वाटू लागतंय. खूप महत्वाचं वाक्य आहे. आज्ञाचक्राचा दुसरा खोल अनुभव असा, की भविष्य पाहण्यापेक्षा भविष्याच्या योग्यतेचे होणं अधिक महत्वाचं वाटू लागतं. म्हणजे आत स्वच्छता आली, मनाचा गोंगाट कमी झाला, की भविष्य आपोआपच योग्य आकार घेतो. म्हणून आज्ञाचक्र भविष्य दाखवणारे उपकरण नाही. ते तुम्हाला इतकं जागरूक करतं, की चुकीचे भविष्य घडतच नाही. आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी वाटले, की आता मला खूप कळले, त्या दिवशी समजा तुमचा आज्ञाचक्र पुन्हा झाकू लागला. कारण ज्ञानातून अहंकार जन्माला येतो. हे पण जरूर आहे. आणि आज्ञाचक्रात अहंकार टिकत नाही. हे द्वार फक्त त्याच्यासाठी उघडे राहते, जो रिकामा आहे. जो जाणतो, की तो जाणत नाही. जेव्हा पाहणारा देखील विरघळतो, जाणणारा मौन होतो, तेव्हा ना भविष्य उरतं, ना भूत उरतं, ना वर्तमान उरतं. फक्त अस्तित्व उरतं. आणि तीच परमदृष्टी म्हणजे तीच आज्ञाचक्राची पूर्णता.